कधी विचार केलाय का की ज्या युरोपच्या थंड हवेची, बर्फाच्छादित पर्वताची आणि आल्हाददायक हवामानाची स्वप्न आपण पाहतो, तिथलीच घरं आज तिथल्या नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनली असतील? पॅरिस किंवा लंडनमधील एखाद्या जुन्या पद्धतीच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध नागरिकाचा विचार करा. हिवाळ्यात थंडी पडते म्हणून तिथली घरं अशी बांधली जातात की बाहेरची हवा आत येणार नाही आणि घरातील उबदारपणा टिकून राहील. पण आज जेव्हा बाहेरचं तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पार गेलंय, तेव्हा ती घरं घरं राहिलेली नाहीयेत, तर एका जिवंत भट्टीत रूपांतरित झालेत. युरोपमधील अवघ्या काही टक्के घरांमध्येच एसी आहेत. रात्रीच्या वेळीही जेव्हा तिथला पारा 30 अंशांच्या खाली उतरत नाही, तेव्हा माणसाच्या शरीराला थंड होण्यासाठी निसर्गाची कोणतीही मदत मिळत नाही. ही काल्पनिक कथा नाहीये, तर जून 2026च्या या शेवटच्या आठवड्यात युरोपच्या गल्लीबोळात घडणारे जीवघेणे वास्तव आहे. आपण आपल्या देशात उन्हाळ्याच्या दिवसांत दुपारच्या वेळी गाडीची सीट तापणं किंवा रस्त्यावरून चालताना पाय भाजणं एवढ्यापुरताच उन्हाचा विचार करतो. पण सध्या युरोपमध्ये निसर्गाने जे रौद्र रूप धारण केले, ते पाहिल्यावर हवामान बदल हा शब्द किती भयानक आहे याची प्रचिती येते. या संकटाचं सर्वात मोठं कारण म्हणजे ज्या पायाभूत सुविधांवर आणि तंत्रज्ञानावर युरोपला अभिमान होता, नेमक्या त्याच गोष्टी या उष्णतेच्या लाटेसमोर पत्त्यासारख्या विखुरल्यात. तिथल्या रस्त्यांवरून गाडी चालवताना टायर डांबरात रुततायत, कारण रस्ते बनवताना वापरलेले साहित्य तिथल्या नेहमीच्या थंड हवामानासाठी बनवलं होतं. 50 ते 60 अंशांपर्यंत तापलेल्या रस्त्यांच्या पृष्ठभागामुळे जर्मनीसारख्या देशात एक्सप्रेसवेचे कॉन्क्रीटचे ब्लॉक्स एकमेकांवर आदळून रस्ते मधोमध फाटलेत. आपण ज्या ट्रॅफिक सिग्नल्सकडे पाहून गाड्या थांबवतो, ते प्लास्टिकचे सिग्नल्स वितळून मेणासारखे खाली गळतायत. याहून भयंकर परिस्थिती रेल्वे नेटवर्कची झाली आहे. विज्ञानाचा नियम सांगतो की उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतो. रेल्वेचे लोखंडी रूळ एवढे लांबलेत की ते सरळ न राहता वेडेवाकडे झालेत, ज्याला तांत्रिक भाषेत ट्रॅक बकलिंग म्हणतात. हाय स्पीड गाड्या रुळावरून घसरू नयेत म्हणून फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये शेकडो रेल्वे फेऱ्या रद्द कराव्या लागल्यात. रेल्वेला ऊर्जा देणाऱ्या ओव्हरहेड वायर सैल होऊन लोंबकळतायत, ज्यामुळे संपूर्ण दळणवळण व्यवस्था कोलमडून पडली आहे. आता प्रश्न असा पडतो की निसर्गाने अचानक युरोपलाच एवढ्या मोठ्या संकटात का ढकललं? जागतिक हवामान संघटनेच्या अत्यंत धक्कादायक अहवालानुसार संपूर्ण जगात युरोप हा इतर खंडांच्या तुलनेत दुप्पट वेगाने तापतोय. यावर्षी उत्तर आफ्रिकेकडून आलेल्या अत्यंत उष्ण हवेच्या प्रवाहाने आणि वातावरणातील हवेच्या जास्त दबावाने युरोपला संपूर्णपणे आपल्या कचाट्यात घेतले. यामुळे तिथे एका हीट डोमची निर्मिती झाली. निरभ्र आकाशामुळे सूर्याची किरणं थेट जमिनीवर आदळतायत आणि त्यातून निर्माण होणारी उष्णता या घुमट आकारामुळे वातावरणातच अडकून पडली. याला जोड मिळाली आहे ती आर्क्टिक महासागराची. उत्तर ध्रुवावरील बर्फ ज्या वेगाने वितळतोय, त्यामुळे पांढऱ्या बर्फाचं साम्राज्य संपून तिथे आता गडद रंगाचं पाणी आणि जमीन उघडी पडलीय. पांढरा रंग सूर्याची किरणं परावर्तित करतो, तर गडद रंग ती शोषून घेतो. यामुळे तिथली जमीन अधिक उष्णता शोषून घेते आणि संपूर्ण युरोपचा पारा न भूतो न भविष्यती असा वाढलाय. जी परिस्थिती पूर्वी 300 वर्षांतून एखाद वेळेस यायची, ती आता दर 10 वर्षांनी येऊ लागली. वाढत्या उष्णतेमुळे संपूर्ण खंडात एसी आणि कूलरचा वापर इतका वाढलाय की विजेची मागणी गेल्या 45 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचली. परिणामी वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीडवर प्रचंड ताण आला असून इटली आणि बेल्जियम मधील अनेक शहरांमध्ये तासनतास ब्लॅकआउट होतोय. फ्रान्समध्ये तर एक वेगळीच कोंडी झाली. तिथल्या अणुऊर्जा प्रकल्पांना थंड ठेवण्यासाठी रोन आणि गॅरॉन नद्यांच्या पाण्याचा वापर केला जातोय. परंतु उष्णतेमुळे या नद्यांचं पाणी आधीच गरम झालंय आणि पाण्याची पातळी खालावली. जर प्रकल्पातील अधिक गरम पाणी पुन्हा नद्यांमध्ये सोडलं, तर नद्यांमधील मासे आणि इतर जलचर जळून मरतील. म्हणूनच निसर्गाचं रक्षण करण्यासाठी तिथल्या वीज निर्मितीवर मर्यादा आणण्यात आल्यात. त्यामुळे जिथे विजेचे दर गगनाला भिडलेत, या आर्थिक आणि तांत्रिक संकटापेक्षाही मोठी शोकांतिका माणसांच्या आरोग्याची चालली. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी जाहीर केल्यानुसार 21 जून नंतर अवघ्या काही दिवसांत 1300हून अधिक निष्पाप लोकांचा या उष्णतेमुळे मृत्यू झालाय आणि हा आकडा थांबण्याचं नाव घेत नाहीये. रुग्णालयांमध्ये उष्माघात आणि डिहायड्रेशनच्या रुग्णांची एवढी गर्दी झाली आहे की ब्रिटनमध्ये सामान्य वैद्यकीय सेवा बंद करून फक्त आपत्कालीन रुग्णांनाच प्राधान्य दिलं जातंय. या संपूर्ण परिस्थितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की हा केवळ उन्हाळ्याचा एक नेहमीचा महिना नाहीये, तर हा निसर्गाने संपूर्ण मानवजातीला दिलेला एक अंतिम आणि अत्यंत भयंकर इशारा आहे. आणि याचा परिणाम फक्त मनुष्याला नाही, तर इथल्या जनावरांना देखील होतोय.
युरोप खंडातील जुन्या धाटणीची शहरं, तिथली वाहतूक व्यवस्था आणि सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं या नव्या जागतिक तापमान वाढीचा सामना करण्यासाठी अजिबात सक्षम नाहीत. जोपर्यंत युरोपियन देश आपली शहरं, रस्ते आणि इमारती पुन्हा नव्याने आधुनिक उष्णतारोधक पद्धतीने डिझाईन करत नाहीत, तोपर्यंत दर उन्हाळ्यात निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका तिथल्या नागरिकांना, पायाभूत सुविधांना आणि अर्थव्यवस्थेला असाच सोसावा लागणार आहे. आज जे युरोपमध्ये घडतंय ते उद्या जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात घडू शकतं, कारण निसर्गासाठी भौगोलिक सीमा नसतात. तर मंडळी, युरोपमधील या अभूतपूर्व संकटाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? विकास आणि निसर्गाचा समतोल राखण्यात आपण कुठे कमी पडत आहोत? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.